मित्र हो, Namaste please. I am Dr. Sanjay Gaikwad, author, orator and your English teacher. Friends, on this Dr. Sanjay Gaikwad's YouTube channel, we have been studying the textbook of 12th Standards English subject. इयत्ता 12वीच्या इंग्लिश विषयाचा अभ्यास आपण पूर्णपणे या यूट्यूबवरती पाहत आहोत. आतापर्यंत बराचसा भाग आपण अपलोड केलेला आहे. कोणताही टॉपिक बघा, तुम्हाला तो टॉपिक अभ्यासायचा असेल तर गो इन द डिस्क्रिप्शन बॉक्स, सी दॅट टॉपिक अँड क्लिक द लिंक. आणि ती लिंक केल्याबरोबर तुम्हाला एक उत्कृष्ट व्हिडिओ त्या विशिष्ट टॉपिकवरचा मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. आय होप यू विल गो, यू विल क्लिक द लिंक and you will also like the video, and I am fully confident that you will also subscribe this channel. Friends, section 1 that is prose, section 2 that is poetry, section 3 that is writing skills आणि section 4 जो आहे तो नॉव्हेल्स आहेत. आणि या section 4 ला आपण सुरुवात केलेली आहे. 4.1 आपण स्टडी ही केलेला आहे आणि टुडे वी आर गोइंग टू स्टडी 4.2. टू सर विथ लव is the title of 4.2 and it is written by E.R. Braithwaite. E.R. Braithwaite is a very famous novelist, writer, teacher and diplomat. त्यांनी ही कादंबरी लिहिलेली आहे. या कादंबरीचा नेमका कोणता भाग आपण अभ्यासणार आहोत तर वी आर गोइंग टू स्टडी समरी ऑफ द नॉव्हेल, देन थीम ऑफ द नॉव्हेल. समरी आणि थीम एकमेकांना पूरक आहे, बट समरी दॅट इज सारांश, थीम that is subject, that is topic, विषय. ओके, then we are going to study synopsis. सिनॉप्सिस म्हणजे सारांशच आहे, परंतु हा सिनॉप्सिस कशाचा आहे? सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. जो लेसन घेतलेला आहे 17 त्या नॉव्हेलमधून अभ्यासायला, त्याचा हा सिनॉप्सिस आहे. अँड देन वी आर गोइंग टू स्टडी लेसन नंबर, चॅप्टर नंबर 17 फ्रॉम द नॉव्हेल टू सर विथ लव. अत्यंत उत्कृष्ट अशी ही कादंबरी आहे. या कादंबरीची जी थीम आहे, थीम दैट इज टीचर स्टूडेंट रिलेशंस. इन दोनों का संबंध, रिलेशन बिटवीन स्टूडेंट्स एंड टीचर, प्रीजुडाइस. हम किसी को अगर देखते हैं तो बहुत ही बार हमारा माइंड उसके बारे में प्रीजुडाइसली सोचता है, पूर्वग्रह दूषित. एंड द थर्ड थीम इज दैट रेसिझम. रेसिझम, RACISM, म्हणजे त्याच्याकडे पाहताना आपण एक वेगळ्याच पद्धतीने वंश विद्वेष. विशेषतः इन द हिस्ट्री ऑफ ह्यूमन बीइंग देर इज ऑलवेज अ क्लास, अ स्ट्रगल बिटवीन व्हाईट पीपल अँड ब्लॅक पीपल. ब्लॅक पीपल हॅव बीन गिवन सबऑर्डिनरी ट्रीटमेंट, सबऑर्डिनरी इम्पॉर्टन्स, आणि तो याचा मुख्य विषय आहे, थीम आहे. समरीमध्ये नॉव्हेल जे आहे त्या नॉव्हेलची समरी शॉर्टमध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे. खरं तर मी या सर्व विषयावरती बोलायला हवं, परंतु व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आणि म्हणून आय विल रिक्वेस्ट यू, आय विल रिकमेंड यू, माझी खास शिफारस आहे की पूर्ण व्हिडिओ बघा. डिटेल्समध्ये जितकं शक्य होईल तेवढ्या पद्धतीने इन इझी, सिम्पल अँड ल्युसिड लँग्वेज आय हॅव ट्राईड टू डिस्क्राईब, टू एक्सप्लेन ऑल द पॉइंट्स इन अ व्हेरी सुपेरियर वे. सो आई रिक्वेस्ट यू, डोंट स्किप, वॉच द फुल वीडियो, क्योंकि बहुत ही मेहनत करके मैंने ये वीडियो बनाया है. अगर आप ये देखते हैं और आपको ये इस वीडियो से लाभ मिलता है तो इससे और मुझे क्या चाहिए. आई होप यू विल गो थ्रू इट एंड वॉच द कंप्लीट वीडियो. सो लेट्स गेट स्टार्टेड. माय डियर फ्रेंड्स, हियर इज 4.2 टू सर विथ लव. एंड सी द short biography of the writer Eustace Edward Ricardo Braithwaite, and his duration is 1912 to 2016. Known as E.R. Braithwaite. Shortly, the writer is known as E.R. Braithwaite. Was a Guyanese-born British-American novelist. British-American novelist, okay? Not only novelist, but also writer, teacher, and a diplomat. Now see, this E.R. Braithwaite is well known as British-American novelist, writer, teacher, and diplomat. Diplomat, that is a statesman, politician, परराष्ट्र नीतीमध्ये पारंगत असलेला. And best known for his stories of social conditions
and racial discrimination against black people. You know black people and white people? Black people, काळे लोक, यांच्यावरती खूप अन्याय अत्याचार झालेला आहे वांशिक भेदभावातून. अँड सो दिस E.R. Braithwaite has written about social conditions, सामाजिक स्थिती, and racial that is वांशिक, discrimination, प्रीजुडिशियल ट्रीटमेंट, भेदभाव, याच्यावरती सामाजिक कंडिशनवरती आणि रेशियल डिस्क्रिमिनेशनच्या अगेन्स्ट त्याने लिहिलेलं आहेत. म्हणजे ही वॉज रायटिंग फॉर द ब्लॅक पीपल, फॉर द जस्टिस ऑफ ब्लॅक पीपल. He was the author of one of the famous 1959 autobiographical novels. He is well known for his autobiographical that is Atmacharitrapar novel, and the name of that novel is of course To Sir with Love. To Sir with Love. Okay. He also wrote A Kind of Homecoming. आणखी काय लिहिलं? A Kind of Homecoming about his tour of Africa, A Choice of Straws, a novel set in London, and Reluctant Neighbors, a memoir that is Smaranika. Okay, and treatise, Prabandha, about racism, Vansh Vidvesh, Dvesh. Braithwaite's numerous writings, that is many, ample, asankhya, primarily deal with the difficulties of being an educated black man, a black social worker, a black teacher, and simply a human being who found himself in a set of inhuman circumstances. Now see the theme, the main line of his writing, numerous writings. बघा त्याचे जे न्यूमरस राइटिंग्स है उसका अगर हमने एक कॉमन थिंग अगर उसमें देखे तो उसमें क्या है, तो ही हैज़ रिटन, ही हैज़ एक्सपीरियंस्ड the difficulty of being black man, black social worker, black teacher, black engineer, black businessman or black human being. आणि म्हणून त्या इनह्युमन ज्या सर्कमस्टन्सेस आहेत, इनह्युमन, अमानुष, त्या अमानुष इनह्युमन सर्कमस्टन्सेस त्यांनी त्यांच्या लेखनातून मांडलेल्या आहेत. टू सर विथ लव इज अन ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल, एक आत्मचरित्रपर उपन्यास है, कादंबरी है. The narrator is an engineer, but to make both ends meet, very nice phrase, both ends meets, म्हणजे महिन्यातील दोन टोकं 1 तारीख ते 30 तारीख ही मिळवण्याकरिता, म्हणजे फॉर टू फुलफिल द नीड्स ऑफ ब्रेड अँड बटर ही ॲक्सेप्ट्स द जॉब ऑफ अ टीचर. ही वॉज अन इंजिनियर, बट फॉर बोथ ends meet ही ॲक्सेप्ट्स द जॉब ऑफ अ टीचर in a rough London East End school. The school is full of troublemaker students. How was the school? Troublemaker students were there. One who gives troubles, त्रास देनारे, ज़्यादा शरारती बच्चे वहाँ पे थे. Who were rejected from other schools, जिस बच्चों को रिजेक्ट किया गया था दूसरे स्कूल्स में से, for their behavior, on the ground of their behavior. At the beginning, the narrator is ridiculed and bullied by the students. Oh my God, बहुत बुरी बात है कि वहाँ पे पहले क्या हुआ है. नैरेटर दैट इज E.R. Braithwaite, द राइटर, रिडिक्यूल्ड मीन्स सटायर्ड, उपहास केला गेला, अँड बिली मीन्स दादागिरी करणे बाय द स्टुडंट्स. बट लॅटर हिज काम डिमियर, वर्तणूक, कंडक्ट, and desire to see them succeed gradually earn him their respect. So the scenario is changed because of his own conduct. नंतर हे दृश्य बदललेलं आहे. Characters. So these are the major characters. Ricky Braithwaite is the narrator. Then Gillian Blanchard, Mrs. Dale Evans, Denham, Pamela Deer, Mr. Florian, and these are some minor characters. Please go through it. Pause the video and go through it. Summary of the novel. We are going to see the summary of the novel. कादंबरीचा सारांश अपन पाहणार आहोत. मज़ा आएगा. पूरी जो कादंबरी है, उपन्यास है, जो ऑटोबायोग्राफी है, उसका पता यहाँ पे हमको चलने वाला है, लगने वाला है.
To Serve with Love is a work of fiction based on the life of the author. The name of the live author is E.R. Braithwaite. The main character, E.R. Braithwaite, works as an engineer in an oil refinery. So the main character is author, the writer, E.R. Braithwaite, and he works as an engineer. Where does he work as an engineer? In an oil refinery. शुद्धीकरणाचा कारखाना, ऑइल तेल शुद्धीकरणाच्या कारखान्यामध्ये ते इंजिनियर म्हणून काम करत आहेत. ही सर्व्ड इन द रॉयल ब्रिटिश एअरफोर्स इन द वॉर. बिफोर दॅट वेअर डिड ही सर्व? इन द रॉयल ब्रिटिश एअरफोर्स. चांगली जागा आहे. आफ्टर द वॉर, being a black person, he was unable to find employment. But after war, he didn't find employment. त्याला रोजगार मिळाला नाही. Why? Because he was a black person. ये अपने हाथ में नहीं रहता है कि कहाँ आदमी कहाँ जन्म ले, किस घर में ले, किस देश में ले, किस पंथ में ले. ये अपने हाथ में नहीं है. But people were treating these black persons in a very inhuman manner. That was not good thing. Okay. As a last resort, that is shelter, ashray, option, he applied in a school to become a teacher. And surprisingly, he is accepted at the Greenslade School in London's East End and is set to teach the senior classes of the school. Okay. He was an engineer, but after the World War, couldn't get the job because of his blackishness. And then after he got a job in London's East End School. While reading the novel, we have to understand that the time period in which the story takes place is very important. Context ज़्यादा महत्वपूर्ण है. The background is important. Braithwaite finds that even though he considers himself British and has served in the Royal Air Force, RAF, the English do not consider him to be one of them. जरी रॉयल एअरफोर्समध्ये त्यांनी काम केलेलं असलं तरीही बाकी के जो इंग्लिश पीपल थे, they were not considering him English. Why? Because he was black person. This leads Braithwaite to feel bitter, that is bad, not sweet, kadu, about the English and colonialism, वसाहतवाद, as well as about his white students. ये बहुत ही नेचुरल है कि अगर कोई आपको अच्छा ट्रीट नहीं करता है तो आप भी उनके बारे में अच्छा नहीं सोचेंगे. सो ही वॉज फीलिंग बीटर अबाउट हुम, अबाउट द इंग्लिश पीपल, अबाउट द कोलोनियलिझम, त्यांचा वसाहतवाद, as well as about the white students. Okay. Braithwaite's teaching position starts out roughly and is embarrassed time and again and again. He has been embarrassed. Why? We'll see. Embarrassed, feel ashamed, lajjaspad. He considers his students disrespectful. My God, ill-mannered and mischievous, while his students consider him to be an arrogant outsider, unfamiliar with the social environment in which they have grown up. क्या मुसीबत आ गई देखो. अभी तो जॉब मिला है, बट his students considers him disrespectful. त्याला वाटतंय की माझे स्टुडंट्स डिसरिस्पेक्टफुल आहेत, रिस्पेक्ट करत नाहीत, इल मॅनर्ड, बॅड मॅनर्ड, नॉट गुड मॅनर्ड, अँड मिचिवस, नॉटी, खोडकर आहेत. म्हणजे तो म्हणतोय की माझे विद्यार्थी काय आहेत तर डिसरिस्पेक्टफुल, सन्मान न ठेवणारे, इल मॅनर्ड, वाईट स्वभावाचे, मिचिवस, नाईट खोडकर आहेत. बट ऑन द कॉन्ट्ररी ही स्टूडेंट्स कंसिडर्ड हिम टू बी एन एरोगेंट आउटसाइडर. बच्चे भी उनको क्या समझते हैं कि ये भी प्राउड है, हॉटी है, गर्विष्ठ है. वाई? बिकॉज ही इज़ अनफॅमिलियर, ही इज़ नॉट फॅमिलियर विथ द सोशल एन्व्हायरमेंट इन विच दे हॅव ग्रोन अप. ते ज्या सामाजिक परिस्थितीमधून आलेले आहेत ती परिस्थिती हे सर समजून घेत नाही असा मुलांचा त्या ठिकाणी आरोप आहेत. सो मिसअंडरस्टँडिंग इज देअर. द स्टुडंट्स हरास हिम, अनॉय, छळ करतात. फ्रॉम डे वन, पहिल्याच दिवसापासून. स्लॅमिंग, दॅट इज वाजवणे, देअर डेस्क्स ड्युरिंग हिज लेक्चर. सी हाऊ ॲरोगंट द स्टुडंट्स आर.
They slam their desks in the lecture of Braithwaite, using foul language, wicked, dushta bhasha, bad language, and bullying him to a great extent. Billy, दादागिरी करतात त्यांच्यावरती. How bad. Even the girls students do not spare a moment to harass Braithwaite. ये तो कमाल हो गई. बच्चे तो बच्चे, लड़कियां भी आगे आ गई. Girls students were also harassing Braithwaite. In a reaction to that, Braithwaite verbally scolds the girls, with words, scolds dardaune girls for acting in an unladylike manner and being unruly, ungoverned, belagam in the class. So naturally the teacher, that is Braithwaite, speaks harshly to those unladylike girls for their ungoverned behavior in the class. एक तर जॉब मिळाला तर विद्यार्थी असे मिळालेले आहेत. सो अगेन बिग प्रॉब्लेम इज देअर. When he understands that his outburst has not gained him any respect and cooperation from the students, what does any teacher need? He needs respect. He needs cooperation from his students. कोई भी अध्यापक है तो अध्यापक क्या चाहता है? उसके स्टूडेंट्स उसका सम्मान करें, उसको सहकार्य करें. But he understands, Braithwaite understands that his outburst, that is spurt, udrek, is not important, is not working. Then he changes his teaching and handling tactics. Only टेढ़ी करनी पड़ती है. So he changes his teaching and handling tactics, and he decides to interact with them as though they are adults and respectable persons. उसने अपने खुद के बिहेवियर में बड़ा ही चेंज किया है और वो उनके साथ ऐसा बर्ताव करते हैं कि जैसे कि वे एडल्ट्स हैं, बड़े लोग हैं, रिस्पेक्टेबल पर्सन्स. वो सम्मानजनक व्यक्ति है. ही रिक्वायर्स एवरी गर्ल बी रेफर टू एज मिस एंड दैट ही स्टूडेंट्स कॉल हिम सर. लख प्रत्येक लेडीजलाच तो मिस म्हणजे सन्मानानं त्या ठिकाणी उद्देशून बोलतो आहेत. ॲट फर्स्ट द स्टुडंट्स फाइंड धिस लेवल ऑफ डेफरन्स that is respect and politeness other ridiculous, कॉमिक, ॲब्सर्ड, हास्यास्पद. जेव्हा हा त्यांना मिस वगैरे आणि सन्मान द्यायला लागलेला आहे त्यावेळेला सुरुवातीला ही पद्धत त्यांना हास्यास्पद वाटते आहे. अँड unnecessary, not necessary, not important, not essential. However, they come around after only a few weeks. कुछ हफ्तों बाद completely changing both their hygiene, cleanliness, स्वच्छता, and their attitudes towards one another. लेकिन आफ्टर कुछ a few weeks के बाद में क्या होता है? They change completely about their cleanliness and about their attitude towards one another. एकमेकांकडे पाहण्याचा त्यांचा ॲटिट्यूड सुद्धा बदलतो आहे. दिस मार्क्स द सक्सेस ऑफ ब्रेथवेट. And this is the success of Braithwaite because he changed his behavior. He changes his teaching and handling tactics. Okay. And decides to treat them as adults and respectable persons. So there is change. There is the positive change. There is the expected change in their attitude. This marks the success of Braithwaite. यही सक्सेस है. इससे और ज़्यादा कौन सा सक्सेस हो सकता है? इन हैंडलिंग द स्टूडेंट्स इन अ वेरी एमिकेबल वे. एमिकेबल दॅट इज विदाउट रँकर, सोयीस्कर, फ्रेंडली, मैत्रीपूर्ण पद्धतीने ब्रेथवेटने त्यांच्या विद्यार्थ्यांना हँडल केलेलं आहे. टू इन्क्रीज द क्लास कल्चरल एक्सपोजर, he takes them on field trip and excursions to museums and theaters to everyone's surprise. Many of the students have never seen. Again see, उनका जो एक्सपोजर है वो एक्सपोजर इंक्रीज करने के लिए, कौन सा एक्सपोजर?
कल्चरल एक्सपोजर, सांस्कृतिक समज वाढविण्यासाठी त्यांनी काय केलं आहे तर त्यांना ट्रिप्सवरती नेलेत. अँड एक्सकर्शन्स दॅट इज जर्नी, सफर सहल टू म्युझियम्स, रिपॉझिटरी संग्रहालय, अँड थिएटर्स, अँड मेनी ऑफ देम हॅड नेव्हर गॉन देअर. बहुतेकांनी ते या एक्सकर्शन्स, म्युझियम, थिएटर्स बघितलेलंच नव्हतं. अ व्हाईट फिमेल टीचर, गिलियन ब्लँकर्ड, accompanies the class on these excursions. Now see, this this narrator, Braithwaite is black. Parantu sobat one lady teacher is there and her name was Gillian Blanchard. And she was there. This marks the beginning of a friendship between Blanchard and Braithwaite. दोघांमध्ये मैत्री चाललेली आहे. Similarly, Braithwaite's relationship with his students is tested many a times. Improved. Although his students frequently disappoint and hurt him, frequently they were disappointing and harm, दुखापत करत होते. He learns to forgive them. Forgiveness is a very important instrument, weapon. The students constantly surprise him with their maturity, empathy and knowledge. Look, students were also constantly surprising him. विद्यार्थी सातत्यपूर्ण पद्धतीनं त्यांना आश्चर्याचा धक्का देतात. कशाच्या माध्यमातून? देअर मॅच्युरिटी, त्यांची परिपक्वता, एम्पथी सहानुभूती, सिंपथी अँड नॉलेज. इट मीन्स दॅट देअर मॅच्युरिटी इज ग्रोन अप, एम्पथी इज इन्क्रीज्ड अँड नॉलेज इज ऑल्सो इन्क्रीज्ड. ओके. Another facet of the story which greatly affects its narrative is the heavy history of colonialism, its dark consequences, mental and physical trauma that increases Braithwaite's hatred and wrath of British. Look, याचं जे हिस्ट्री आहे किंवा फॅसेट जी आहे, फॅसेट दॅट इज साईड, बाजू, अंग, काय आहे तर लॉंग हिस्ट्री, हेवी हिस्ट्री, ब्लॅक हिस्ट्री ऑफ कॉलोनियलिझम, वसाहतवादाची एक काळी हिस्ट्री आहे. आणि डार्क कॉन्सिक्वेन्सेस आहेत, डार्क रिझल्ट्स आहेत. कसे? मेंटल अँड फिजिकल ट्रॉमा दॅट इज शॉक, आघात आहेत, मानसिकही आहेत, शारीरिक आहेत. आणि त्याच्यातनं काय झालं तर इट इन्क्रीज्ड ब्रेथवेट्स हॅट्रेड वाढणं, द्वेष वाढीला गेलेला आहेत. And wrath, extreme anger for British, because Britishers were treating him as black person, as subordinary, and so man should be evaluated by his worth, not by his birth. This must be the philosophy of Braithwaite. आणि तसं झालं नाही म्हणून प्रचंड राग त्याच्या मनामध्ये आहे. He constantly feels the prejudicial, detrimental, पूर्वग्रहदूषित effects of colonialism while living in England after World War II. And these negative experiences frequently shape his thoughts and actions. It is also said that man is not born, he is made of. आदमी का जन्म नहीं होता है, वो उसको बनाया जाता है. माणूस हा त्या परिस्थितीचे अपत्य असतो. म्हणजे चोर हा काही हौशीनं चोरी होत नाही, ती परिस्थिती त्याला तसं बनवत असते. आणि एक वाईट परिस्थिती ब्रेथवेटला या ठिकाणी सामोरे जावे लागतात. ब्रेथवेट इज सरप्राइज्ड अँड शॉक्ड बाय द कंडिशन्स इन विच दीज स्टुडंट्स लिव्ह. आणि त्याने जेव्हा बघितलं ह्या विद्यार्थ्यांची कंडिशन्स, ही वॉज शॉक्ड. अँड ऑल्सो द फिजिकल ट्रॉमा ऑफ द वॉर दॅट कॅन बी सीन थ्रू आउट हिज टीचिंग एन्व्हायरमेंट. आणि हा जो फिजिकल ट्रॉमा जो आहे, शारीरिक आघात, म्हणजे या वर्ल्ड वॉरमधून जात असताना तोही त्याने अनुभवलेला आहे. थीम ऑफ द नॉव्हेल. व्हॉट इज द थीम ऑफ द नॉव्हेल? प्लीज सी. स्टुडंट्स टीचर रिलेशनशिप, प्रिजुडाइस अँड रेसिझम आर द मेजर थीम्स ऑफ द नॉव्हेल. थीम म्हणजे विषय काय आहे तर 3 विषय आहेत. स्टुडंट टीचर रिलेशनशिप, द रिलेशनशिप बिटवीन टीचर अँड स्टुडंट, स्टुडंट्स अँड टीचर. प्रिजुडाइस दॅट इज पूर्वग्रहमत, अँड रेसिझम वंश द्वेष
विद्वेष आर द मेजर थीम ऑफ द नॉवेल. या दोघांचा नातेसंबंध, प्रिजुडाईस पूर्वग्रह दूषित मत कसं असतं ती एक महत्त्वाची बाब आहे. आणि रेसिझम हा तर अगदी ब्लॅक चॅप्टर आहे इन द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश अँड इन द हिस्ट्री ऑफ मेनी कंट्रीज. E.R. Braithwaite gets a job of a teacher in a rather rough and notorious school. How was the school? Rough. Not only rough but also notorious. कुप्रसिद्ध. He finds that the students belong to a background that is not suitable for learning and their overall development and progress. घरचं बॅकग्राऊंड महत्त्वाचं असतं. बॅकग्राऊंड शाळेमध्ये कितीही नैतिकतेच्या गोष्टी शिकवल्या परंतु घरी जर तसं बॅकग्राऊंड नसेल तर इट अफेक्ट्स द प्रोग्रेस ऑफ स्टुडंट्स. ही नोटिसेस दॅट द स्टूडेंट्स आर इन नो मूड टू चेंज देयर एटीट्यूड एंड बिहेवियर. उसके ख्याल में आता है कि बच्चे अपना एटीट्यूड और बिहेवियर चेंज करने वाले नहीं है. ब्रेथवेट विथ हिज नॉवेल एंड क्रिएटिव आइडियाज. नॉवेल दैट इज न्यू आइडियाज, क्रिएटिव्ह नवनिर्माण सर्जनशील आयडियाज, इनोव्हेटिव्ह टेक्निक्स, नाविन्यपूर्ण स्वतंत्र अँड अंडरस्टँडिंग द स्टुडंट्स सायकोलॉजी अल्टिमेटली विन्स देअर हर्ट्स इन नो टाईम. दिस इज इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अगेन सी ब्रेथवेट विथ हिज नॉवेल अँड क्रिएटिव्ह आयडियाज. आयडिया नॉवेल आहेत, क्रिएटिव्ह आहेत. अँड हाऊ इज द टेक्निक? इनोव्हेटिव्ह. And understanding is also innovative. He understands the students' psychology, and because of his novel ideas, creative ideas, because of his innovative techniques, and because of understanding the students' psychology, what is its ultimate result? The ultimate result is that he wins. Who wins? Braithwaite wins. What does Braithwaite win? Hurts. Whose hurts? His students' hurts. त्याने त्यांच्या विद्यार्थ्यांचं हृदय जिंकलेलं आहे, मन जिंकलेले आहेत. बिकॉज ऑफ हिज नॉवेल आयडियाज, क्रिएटिव्ह आयडियाज, नवीन आयडिया आहेत, इनोव्हेटिव्ह टेक्निक्स, तंत्रही नवीन आहेत आणि त्यांचं मानसशास्त्र ते ओळखतो आहेत. व्हेरी नाईस. दो ही वॉज बिलीट. दादागिरी केली होती ना त्याच्यावरती. हॅरॅस्ड. ही वॉज अनाइट. ओके. मेंटली अँड फिजिकली, मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या टॉर्चर्ड, छळ केला आहे मेनी टाइम्स. माय गॉड, बऱ्याच वेळेला. ही डिडंट लूज हिज पेशन्स. ये महत्वपूर्ण है. उन्होंने अपना पेशेंस यानी कि संयम नहीं खोया है. एंड कंटिन्यूड implementing his novel ideas and techniques that helped him to bring a significant change in his students' lives. बघा, संयम नहीं खोया है, धीरज नहीं खोया है, बस अपने नोवेल आइडियाज़ और टेक्निक्स को मद्देनज़र रखते हुए वो काम करता चला गया है. एंड बिकॉज ऑफ दैट थिंग ही इज़ एबल टू ब्रिंग अ सिग्निफिकंट चेंज इन हिज स्टुडंट्स लाईव्स. विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये महत्त्वपूर्ण बदल त्यामुळे घडून आलेला आहे. द रेसिझम प्रिव्हॅलंट इन ग्रेट ब्रिटन ड्युरिंग द मिड 1940s, द टाइम पीरियड ड्युरिंग विच टू सर्व विथ लव टेक्स प्लेस, is of primarily significance in the novel. Now see, prevalent, that is existing commonly, प्रचलित. रेसिझम हे प्रिव्हॅलंट होतं किंवा इन ग्रेट ब्रिटन, बट व्हेन इन द मिड 1940s. मिड 1940s, दॅट इज अराउंड 1945. ओके, म्हणजे दिस इज द पिरियड ऑफ सेकंड वर्ल्ड वॉर. द नॅरेटर साइट्स रिपीटेड इन्सिडेंट्स इन विच ही एक्सपिरियन्सेस द रेसिझम ऑफ व्हाईट Britons, including encounters on the bus, at job interviews, at Greenslade School, when searching for housing, at a restaurant with his girlfriend, and so on. Very, very worst thing that repeatedly he was experiencing the racism. बहुत बार उन्होंने खुद ही अनुभव किया है कि उनको कैसा ट्रीट किया जाता है, because he was a black person. And where did he get inferior or bad treatment? On the bus.
बसमध्ये, ॲट जॉब इंटरव्यूज, व्हाइल गिविंग इंटरव्यूज, ॲट ग्रीन स्लेट स्कूलों में, एंड सर्चिंग फॉर हाउसिंग. घर इन इंडिया द सेम सिस्टम इज मोर और लेस देयर, बिकॉज अगर कोई आपको मकान मांगने आता है किराए के लिए, तो आप भी नॉट ऑल बट मोस्ट ऑफ वी think or take into account his religion, his caste. And the same thing was there in Great Britain. Okay. At the outset, Braithwaite is struck by the unexpectedness of such prejudice. Outset, beginning of something. प्रारंभी ब्रेथवेट काय झाला तर स्ट्रक झाला, शॉक्ड. Unexpectedness, अनपेक्षितपना, of such prejudiced things. He was brought up in British Guiana and he viewed himself as a British citizen. वो अपने आप को ब्रिटिश सिटीजन समझता है, नहीं वो तो है ही, वो ब्रिटिश नागरिक है ही. नॉट एज अ ब्लैक ब्रिटिश सिटीजन इन अ ब्रिटिश कॉलोनी. वो अपने आप को ब्रिटिश कॉलोनी में ब्लैक ब्रिटिश सिटीजन नहीं कहता है. ही जस्ट कंसिडर्स हिमसेल्फ अ ब्रिटिश सिटीजन. When he served Great Britain in the Royal Air Force, that gave him respect and esteem in the society. जब वो सर्व कर रहा था ग्रेट ब्रिटेन में, रॉयल एयर फोर्स में, तो बिकॉज ऑफ दैट सर्विस he got respect, he got esteem other in the society. The day he left the job, he finds himself to be an outsider. जिस दिन उन्होंने जॉब छोड़ दिया, कौन सा, ये रॉयल एयर फोर्स में का, उस दिन वो अपने आप को क्या महसूस करने लगा है, तो एक आउटसाइडर महसूस करने लगा है, बाहर वाला. Braithwaite's extensive experience and education was of no use in job interviews. Extensive experience. His experience was not ordinary. Extensive, that is spacious, विस्तृत. And education was also extensive. But it was of no use in job interviews, where he is informed that the job has already been filled or he is overqualified for it. जहाँ भी जाता था वहीं पे के लोग क्या कहते थे कि उसको दो रीज़न देते थे. नंबर 1, द जॉब इज़ ऑलरेडी फील्ड, जागा भरलेली आहे, और ही इज ओव्हर क्वालिफाईड फॉर इट, तुझं शिक्षण जास्त आहे. This heightens Braithwaite's sense of betrayal for the British. Heightens, increased what? Sense of betrayal, vishwasghat for the British. The people of Britain, the people of England is betraying him. Interestingly, he never lashes. खरडपट्टी काढणे, चापकाची वादी, टीका करणे म्हणूया, out physically. And only rarely does he do so verbally. He never lashes out physically. शारीरिकदृष्ट्या त्या ठिकाणी खरडपट्टी तो काही काढत नाहीत. आणि रिअरली मीन्स हार्डली, क्वचितच, ही डू सो व्हर्बली. राग जो आहे विथ द हेल्प ऑफ वर्ड्स, रिअरली ही एक्सप्रेसेस. ओके. He exhibits patient endurance at times, and at others he describes the way the rage inside him is transforming into hatred so strong that he desires to hurt those who treat him unfairly. See, he exhibits patient endurance, fortitude. सहनशक्ती तो दाखवतोय तो प्रचंड, कारण it requires patience to fight against evil, to fight against bad, आणि तो ते दाखवतो आहे. बिकॉज ही वॉज ट्रीटेड अनफेअरली बाय मेनी ॲट मेनी टाईम. ही वॉज हर्ट बाय मेनी ॲट मेनी टाईम, in spite of his high education, in spite of his good culture. But it requires patience, it requires endurance, and he has that patience. तो संयम त्यांच्याकडे होता. As a result of such experiences, Braithwaite finds the students at the Green Slate School to be a bit notorious. ते लक्षात येते, द ग्रीन स्लेट स्कूल इज नोटोरियस, फेमस फॉर बॅड क्वालिटी, कुप्रसिद्ध आहे, अँड रफ इन बिहेवियर, बट विथ प्रॉपर केअर अँड ट्रीटमेंट. All the students would surely achieve success
and desired goals in their lives. नज़रिया यहाँ पे मायने रखता है. नोटोरियस स्कूल वॉज दैट, लेकिन यहाँ पे क्या हुआ है तो उसने अपनी बच्चों को हैंडल करने का तरीका बदला है. तो उसे मालूम था कि ऐसे करने पे डिज़ायर जो गोल है उनके लाइव्स में, जीवन में वो पा सकेंगे. ओके. सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. आता हा एक्स्ट्रॅक्टचा सिनॉप्सिस आहे, जो एक्स्ट्रॅक्ट आपण नंतर पाहणार आहोत. इन दिस एक्स्ट्रॅक्ट ब्रेथवेट रिकाउंट्स द हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट्स काउन्सिल. ह्या एक्स्ट्रॅक्टमध्ये काय आहे तर हाफ इयरली, अर्धवार्षिक 6 महिने रिपोर्ट आहे, अहवाल. स्टुडंट्स काउन्सिलमध्ये तो ठेवायचा आहे, विद्यार्थी परिषदेमध्ये. इन विच द स्टुडंट्स ऑफ द स्कूल रिपोर्ट टू द फॅकल्टी अँड अदर स्टुडंट्स ऑन व्हॉट दे हॅव बीन स्टडिंग दस फार. काय अभ्यासलं काय नाही त्याविषयीचा तो रिपोर्ट आहे. Braithwaite's class representatives speak knowledgeably about their coursework and place a considerable amount of emphasis on how much they have learned about different people, cultures, customs and the importance of international and interracial cooperation. म्हणजे या काउन्सिलमध्ये स्टुडंट्स काउन्सिल, कोणती काउन्सिल? हाफ इयरली रिपोर्ट सादर करताना भरलेली ती काउन्सिल. त्यामध्ये ब्रेथवेटचे जे स्टुडंट्स आहेत ते काय या ठिकाणी दाखवतात की दे हॅव नॉलेज, दे स्पीक नॉलेजेबली अँड ऑल्सो दे गिव एम्फॅसिस दॅट दे लर्न्ड अबाउट डिफरंट पीपल, दे लर्न्ड अबाउट डिफरंट कल्चर्स, दे लर्न्ड अबाउट डिफरंट कस्टम्स, संस्कृती, चालीरूढी, अँड द इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय अँड इंटररेशियल कोऑपरेशन. बघा, ह्या काउन्सिलमध्ये ब्रेथवेटचे विद्यार्थी नॅशनल इश्यूज विषयी बोलत आहेत. कस्टम्स आणि इम्पॉर्टन्स कोणतं तर आंतरराष्ट्रीय आणि आंतरवंशीय कोऑपरेशन, सहकार. विना सहकार नाही उद्धार. तुम्ही बघा, आपल्याकडे किती 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 गोष्टींची दिवसभरातून आपल्याला गरज असते आणि सोसायटीकडनं आपल्याला त्या गोष्टी मिळत असतात. सोसायटी हॅज बीन गिव्हिंग इट टू अस. म्हणून कोऑपरेशन इज देअर अँड इंटरनॅशनल अँड इंटररेशियल कोऑपरेशन इज मस्ट अँड दिस इज व्हॉट टोल्ड बाय द स्टुडंट्स ऑफ ब्रेथवेट्स क्लास. मिस जोसेफ अँड डेनहम, बोथ स्टुडंट्स ऑफ ब्रेथवेट्स क्लास, प्रिसाइड ओव्हर द मीटिंग. अध्यक्षपद भूषवितात कोण? मिस जोसेफ अँड डेनहॅम, अँड दे आर द स्टुडंट्स फ्रॉम ब्रेथवेट्स क्लास. ॲट द आउटसेट मिस्टर फ्लोरियन, द हेडमास्टर आहे, ॲड्रेसेस द मीटिंग विथ अ लेंदी, मोठं भाषण करतो आहेत, बट वेल रिसिव्ड प्रेझेंटेशन. वेल, इट वॉज विथ फुल मिनिंग. वन आफ्टर अनदर each class gives a brief report of their progress. एकानंतर एक वर्गाचे रिपोर्ट त्या ठिकाणी येतात. थ्रू देअर चोजन रिप्रेझेंटेटिव्स ऑन व्हॉट दे हॅव बीन स्टडिंग इन इच सब्जेक्ट सो फार. म्हणजे त्या 6 महिन्यात त्या विषयात काय अभ्यास केला त्यांनी, काय नाही वगैरे. अ पॅनल ऑफ टीचर्स इज चोजन फॉर इच क्लास टू आन्सर एनी क्वेश्चन्स रिगार्डिंग द रिपोर्ट सबमिटेड बाय द क्लास. पॅनल आहे शिक्षकांचं, जो रिपोर्ट सबमिट केलेला आहे त्या क्लासनं त्यावरती क्वेश्चन्स करण्यासाठी. द लोवेस्ट क्लास बिगिन्स फर्स्ट अँड इट इज ऑब्वियस दॅट ॲज द स्टुडंट्स प्रोग्रेस थ्रू द रँक्स देअर इज अ मार्क्ड डेव्हलपमेंट इन देअर ॲबिलिटी टू एक्सप्रेस देमसेल्स. ते ॲबिलिटी जी आहे त्यांना स्वतःची एक्सप्रेस करण्याची, स्वतःला व्यक्त करण्याची, ती महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये दे मार्क्ड डेव्हलपमेंट, दॅट मॅटर्स मोर than any other thing. We should have the ability to express ourselves. Mr. Braithwaite's class, being the oldest, was the last to present their report. या ब्रेथवेटकडे मोठी वर्ग होती आणि म्हणून ओल्डेस्ट विद्यार्थी असल्यामुळं सुरुवात जी झालेली आहे ती स्मॉलेस्टकडनं झालेली आहे. म्हणून त्यांचे विद्यार्थी हा रिपोर्ट लास्टला प्रेझेंट करणार होते. Miss Joseph begins the highest classes proceedings by clarifying that the common theme underlying all their studies this term is the interdependency of mankind. मिस जोसेफनं बिगिन केलं आहे प्रोसिडिंग. काय क्लॅरिफाय केलं त्याने? कॉमन थिंग अंडरलाईन केली. काय?
की काय वाढले आहे त्यांचं, तर इंटरडिपेंडन्सी ऑफ मॅनकाइंड. म्हणजे स्टडी जी आहे विद्यार्थ्यांची त्यांच्यासोबत त्यांची इंटरडिपेंडन्सी, परस्परावलंबित्व हे वाढलेलं आहे. पॉटर स्पीक्स इन द फील्ड ऑफ मॅथ. पॉटर मॅथ्सवरती बोलतो आहे. फोकसिंग ऑन हाऊ ग्रेटर अंडरस्टँडिंग इन द वर्ल्ड इज फॉस्टर्ड बाय द यूज ऑफ कॉमन वेट्स अँड मेजर्स. तो काय सांगतो मॅथमधील, की हे जे वेट मेजर करणारे जे प्रमाण आहे ते कसं सर्व जगामध्ये सारखंच आहेत. मिस पेग अँड जॅक्सन स्पीक ऑन जिओग्राफी अँड मिस डिअर अँड फर्नमन डिस्कस द सब्जेक्ट ऑफ फिजिओलॉजी. शरीर विज्ञानावरती ते बोलतात. विथ फर्नमन स्टिलिंग द शो बाय एक्झिबिटिंग अ मॉडेल ऑफ ह्युमन स्केलेटन. हा फर्नमन तेथे दाखवतो ह्युमन स्केलेटन, मानवी सांगाडा. अँड स्ट्रेसिंग द क्लास कॉन्क्लुजन दॅट बेसिकली ऑल पीपल वर द सेम. सेंट्रल आयडिया हीच आहे, काय, बेसिकली ऑल पीपल वर द सेम, आर द सेम, विल बी द सेम. आणि दुसरी बेसिक आयडिया माझ्या शब्दामध्ये, मॅन शुड बी नोन, मॅन शुड बी मार्क्ड बाय हिज वर्थ, नॉट हिज बर्थ. ओके. मिस डॉट रिपोर्ट्स ऑन हिस्ट्री. मिस डॉट हिस्ट्रीवरती रिपोर्ट देतात. अँड मिस जोसेफ ऑन डोमेस्टिक सायन्स, गृहविज्ञान. डेनहॅम क्रिएट्स अ स्टीर बाय स्पीकिंग ऑन द रिक्वायर्ड सब्जेक्ट ऑफ पीटी अँड गेम्स. पीटी आणि गेम्सवरती डेनहॅम बोलतो आहेत. अँड ही कंप्लेन्स व्हॉट, दॅट द क्लास वॉज इल कन्सिव्ड अँड पॉईंटलेस. तो म्हणतो हा जो क्लास आहे, कोणता क्लास, पीटी आणि गेमचा, तो इल कन्सिव्ड आहे, काही गरजच नाही. अँड पॉईंटलेस, देर इज नो पॉईंट इन द क्लास ऑफ पीटी अँड गेम्स. दिस इज व्हेरी स्टर्न अँड स्ट्रिक्ट अटॅक बाय डेनहॅम. Mr. Weston, Mrs. Dale Evans and Miss Phillips are chosen at random to answer students' questions arising from the senior presentations. आणि विद्यार्थ्यांनी जे केलेले जे काही मुद्दे रेज केलेले आहेत त्याच्यावरती उत्तर देण्यासाठी हे 3 शिक्षक या ठिकाणी आहेत. मिस्टर वेस्टन, मिसेस डेल इव्हान्स अँड मिस फिलिप्स. रँडम ओके. रँडम दॅट इज अनयुज्युअल, सहजगत्या घडलेला. When Denham pursues his inquiry on the necessity of requiring all students to take PT, Mr. Weston responds quite ridiculously. तर उडवण्याच्या सुरात तो बोलतो आहेत मिस्टर वेस्टन. कुणाला, तर या डेनहॅमला. कारण डेनहॅमचं म्हणणं काय होतं की त्याचा अगेन्स्ट आहे तो पीटी आणि गेमच्या. ट्राईंग टू ब्लस्टर, धमकावणीच्या सुरात ते टीचर बोलत आहेत. हिज वे आउट ऑफ द सब्जेक्ट अँड ऑफरिंग नो कोहिरंट आर्ग्युमेंट. ब्लस्टर आवाज मोठा आहे, बट हिज आर्ग्युमेंट डिस्प्यूट, युक्तिवाद, कोहिरंट, कम्पॅटिबल, सुसंगत, नो कोहिरंट. आवाज युक्तीमध्ये त्यांचा दम नाही आहेत. अनएक्सपेक्टेडली द क्वाईट अँड हेजिटंट मिस फिलिप्स स्टेप इन. जी क्वाईट दिसते आणि हेजिटंट दिसते, दॅट इज स्लो इन ॲक्टिंग, घुटमाळणारी जी वाटते मिस फिलिप्स स्टेप इन, ती पुढे येते. अँड गिव्ज अ स्टर्डी डिफेन्स ऑफ द प्रॅक्टिस. आणि ती डिफेन्स करते. काय डिफेन्स करते? अँड डेनहॅम नोविंग दॅट ही हॅज बीन आउटविटेड, डिफिटेड बाय स्मार्टर. म्हणजे त्याने काय केलं डेनहॅमनं, आउटविटेड म्हणजे आपल्यापेक्षा जो स्मार्ट आहे त्याला हरवणं. त्याच्यापेक्षा टीचर स्मार्टच आहे, त्याला त्याने हरवलं आहे, म्हणजे डिफीट केलं पॉईंटमध्ये. हॅज नो चॉईस बट टू रिस्पेक्टफुली सीज हिज हिटेड प्रोटेस्ट. परंतु तिच्या बोलण्यामुळं ती जी स्टेप्स इन होते आणि पॉईंट फॉरवर्ड करते तिच्यापुढं हा जो डेनहॅम आहे ही सीजेस, स्टॉप्स, हॉल्स, तो थांबतोय. हिज हिटेड प्रोटेस्ट. त्याचं जे म्हणणं होतं की पी टी अँड गेम्स आर पॉईंटलेस, इल कन्सिव्ड, युजलेस, तो तेथे प्रोटेस्ट त्याचं ते थांबवत आहेत. ब्रेथवेट इज इमेन्सली, टू अ ग्रेट एक्सटेंट, मोठ्या प्रमाणात, satisfied with the progress of the students of his class. और अपने बच्चों का प्रोग्रेस देख के कौन सा टीचर खुश नहीं होगा. अगर आप भी मेरा ये वीडियो देख के प्रोग्रेस करते हैं तो डेफिनेटली इट वुड बी माई प्लेजर, इट वुड बी माई immense satisfaction. So study and progress and give me the satisfaction. Hope you will give. To sir with love. Chapter 17, and this is the extract.
We are going to study it. To Sir with Love. And here is the extract. Chapter 17. The half-yearly report of the Students' Council was on November 15th and was one of the important days in the calendar of Greenslade School. त्या 15 नोव्हेंबरला स्टुडंट्स काउन्सिल भरणार होती हाफ इयरली अर्धवार्षिक रिपोर्ट दाखल करण्याची. आय हॅड हर्ड क्वाईट अ डील अबाउट दीज ऑकेजन्स अँड बिकेम ॲज एक्सायटेड ॲज द चिल्ड्रेन ॲज द डे अप्रोच्ड. त्या शिक्षकांना ब्रेथवेटलाही अत्यंत उत्सुकता त्या दिवसाची होती. इट वॉज एंटायरली देअर डे. देअर मीन्स स्टुडंट्सच डे. अरेंज्ड, प्रेझेंटेड अँड कंट्रोल्ड बाय देम. स्टुडंट्स वी आर अरेंजिंग द डे, स्टुडंट्स वी आर प्रेझेंटिंग द डे, and students were controlling the. I observed the activities of my class as they prepared for it, nothing with pride and busyness. The business-like way in which tasks were allocated and fitted into a neat program. So all were doing well, and that's why I means the narrator, Braithwaite, was extremely happy. Council, Parishad, allocate to distribute. काउन्सिल आहे त्या दिवशी 15th नोव्हेंबरला आणि एव्हरीवन हॅज ॲलोकेटेड डिस्ट्रीब्युटेड द क्लास हॅज ॲलोकेटेड ऑल द वर्क्स अमंग देमसेल्व्स. ओके. देअर वर व्हिस्पर्ड कॉन्फरन्सेस विथ मेंबर्स ऑफ अदर क्लासेस इन द अरेंजमेंट ऑफ इट. व्हिस्परिंग कुजबुज चालते आहेत. ऑन दॅट डे देअर वॉज नो असेंब्ली वॉज नॉट देअर, दॅट इज जनरल prayer, paripat was not there. The children arrived smartly dressed and polished, well dressed and well polished, and Miss Joseph and Denham, who seemed to be the important officials for the occasion, these are the students from Braithwaite's class, moved about among their colleagues, that is co-worker, we can say सहकारी. असेंब्लीमध्ये हे सहकारी या ठिकाणी आहेत. Ensuring that each one was ready to play his or her part, and they were supervising. Miss Joseph and Denham were supervising that all students are going to play their part. A bell was rung at 10 a.m. and everyone trooped into the auditorium to sit together in classes. Bell rang at 10 a.m. Bell वाजलेली आहे and everyone trooped, that is moved together, गोळा झालेले आहेत into the auditorium that is theater, प्रेक्षकगृह. Miss Joseph and Denham, the two most senior students, sat on the stage. दोघे स्टेजवरती बसलेले आहेत. On each side of Mr. Florian. Who is Florian? Who, as soon as everyone was seated and silent, stood and addressed the school. He is the headmaster of the school. त्यांचं संबोधन झालेलं आहे भाषण. He spoke at length. लांबलचक. repeating, पुनरावृत्ती करत. The aims and policies of the school and of the important contribution each child could make to the furtherance of those aims. ते एम्स जे आहे शाळेचे ते फर्दरन्स करण्याकरिता, कंप्लीट करण्याकरिता प्रत्येक विद्यार्थी हा कसा कॉन्ट्रीब्यूट करू शकतो यावरती मिस्टर फ्लोरियन हॅज गिवन हिज स्पीच. ओके. He gave praise wherever it was indicated, but insisted that there was yet a great deal to be done by themselves towards a general improvement in conduct, cleanliness, and the pursuit of knowledge. Very important thing. This should be the guideline of each and every great orator. Wherever there is necessary, they should praise to the juniors, to the students. जहाँ जहाँ संभव है वहाँ वहाँ स्तुति करनी चाहिए बच्चों की, लेकिन उनको ये भी याद दिलाना जरूरी है कि yes, again they can improve their conduct. Improvement that is amendment, सुधारणा करू शकतात in their conduct, cleanliness and pursuit, chase पाठलाग of knowledge. Yes, sky is the limit. आदमी कितना भी चाहे डेवलप्ड हो, again he can improve his conduct, again he can improve cleanliness, again he can pursue, he can chase knowledge. As I listened, I realized that this man was in no way remote from his school. भाषणातून लक्षात आलं की तो रिमोट नाही आहे शाळेपासून. His remarks all showed that he identified himself with it and everyone in it. He then wished them success with the council meeting and left the stage to tremendous applause. And he finished his
speech. How he left the stage. How did he leave the stage? To tremendous, massive, extreme, प्रचंड applause. हँड क्लॅप, टाळ्यांचा प्रचंड गजर झालेला आहे. आफ्टर द स्पीच ऑफ हेडमास्टर थिंग्स नाव मूव्ड क्विकली इन टू गिअर फाट 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 आता गोष्टी पुढे जायला लागल्यात. फर्स्ट मिस जोसेफ स्टूड अप अँड गेव अ शॉर्ट एक्सप्लेनेशन ऑफ द काउन्सिल्स पर्पज अँड इट्स ॲक्टिव्हिटीज. मिस जोसेफनं काउन्सिलचा पर्पज, हेतू सांगितलेला आहे, ॲक्टिव्हिटीज सांगितलेल्या आहेत. each class would report through its representatives. प्रत्येक क्लासला रिपोर्ट करायचा आहे, अहवाल सादर करायचा आहे. कोणाच्या मार्फत? त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्स, प्रतिनिधी. वी कॅन से मॉनिटर ऑन द स्टडीज परस्यूड ड्युरिंग द हाफ इयर. त्या हाफ इयरमध्ये 6 महिन्यात स्टडी कसा परस्यू केला. विच बिगॅन आफ्टर इस्टर. अ रिप्रेझेंटेटिव्ह हॅव्हिंग बीन चोजन फॉर इच सब्जेक्ट. प्रत्येक विषयाचे रिप्रेझेंटेटिव्ह हे निवडलेले होते. When all the classes had completed their reports, a panel of teachers would be invited to occupy the stage and answer questions from the body of the hall on matters arising out of the various reports. ज्या रिपोर्ट्समधून जेही प्रश्न बाहेर येतील त्या प्रश्नावरती कोण उत्तर देणार? अ पॅनल. विच पॅनल? अ पॅनल ऑफ टीचर्स. They are going to answer the queries, the doubts, the questions raised by the representative of different classes standards. The selection of the panel, as with everything else, was entirely at the discretion, that is योग्य अयोग्य ठरवण्याचा अधिकार, of the children, and no members of the staff knew either how many or which teachers would be invited to sit. पॅनलमध्ये कोणते टीचर असणार तर ते कोणालाही माहीत नव्हतं. इट वुड बी डिसाइडेड ऑन द टाईम. ओके. द रिपोर्ट्स बिगॅन विथ द लोएस्ट ऑर यंगेस्ट क्लास फर्स्ट. छोट्या वर्गांकडनं सुरुवात झाली. दीज वर मेनली 12 year olds हू हॅड जॉईंड द स्कूल द प्रिव्हियस समर. मागच्या समरमध्ये ते जॉईन झालेले होते. मोस्ट ऑफ देम वी आर शाय अँड रादर फ्रायटन्ड ॲज दे वर जॉईंड जस्ट बिफोर 6 months. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स वी आर शाय, लाजाळू, फ्रायटन्ड, घाबरलेले, ॲट द स्टँडिंग अप बिफोर द एंटायर स्कूल. बट नेव्हरथेलेस, असे असले तरीही, दे मॅनेज्ड इट क्रेडिटेबली, विश्वासार्हतापणाने. दे मॅनेज्ड, दे मीन्स हू मॅनेज? द स्टुडंट्स ऑफ लोवेस्ट क्लास और यंगेस्ट क्लास मॅनेज्ड इट. दे हॅड बीन न्यूली इंट्रोड्यूस्ड टू द डिफिकल्टीज ऑफ सीकिंग इन्फॉर्मेशन फॉर देमसेल्स. So their report was understandably rather short. It was short report. Class after class was represented, and it was obvious that with each succeeding term, there was a marked development in their ability to express themselves. Again, see, ability to express themselves, अपने आप को व्यक्त करने की काबिलियत, उसमें क्या हुआ है? तो मार्क्ड डेवलपमेंट, उसमें काफ़ी अच्छी बढ़ोतरी हुई है. दिस मैटर्स. मच ऑफ द वर्क वॉज रादर एलिमेंटरी होतं प्राथमिक स्वरूपात. बट टू देम इट लूम्ड लार्ज बिकॉज दे अंडरस्टूड इट अँड समथिंग ऑफ इट्स रिलेशनशिप टू देमसेल्स. लूम्ड, उदास, परंतु मच ऑफ द वर्क वॉज रादर एलिमेंटरी. बट टू देम इट लूम्ड लार्ज बिकॉज दे अंडरस्टूड इट अँड समथिंग ऑफ इट्स रिलेशनशिप टू देमसेल्स. बरंचसं वर्क हे एलिमेंटरीला होतं, परंतु त्यातनं बरंचसं जे काम होतं ते एलिमेंटरीला होतं, प्राथमिक स्वरूपात होतं, परंतु त्यातनं एक लूम्ड लार्ज, त्यांनी ते अंडरस्टूड केलेलं आहे. त्यांचं रिलेशनशिप जे आहे त्यांच्यामधील ते त्यांनी समजून घेतलेलं आहे. थ्रू आउट ऑल द रिपोर्ट्स द एम्पॅसिस वॉज ऑन व्हॉट दे अंडरस्टूड रादर दॅन ऑन व्हॉट दे वर एक्सपेक्टेड टू लर्न. सर्व रिपोर्ट्सचा एम्फॅसिस, स्पेशल व्हॅल्यू, भर, जोर कशावरती होता? व्हॉट दे अंडरस्टूड, समजलं काय. एक्सपेक्टेड टू लर्न, शिकणं काय अपेक्षित होतं हा त्यांचा भर नव्हता, तर समजलं काय हा त्यांचा भर होता. व्हेन द टर्न ऑफ माय क्लास केम आय सॅट अप अँक्शियसली. ब्रेथवेटच्या क्लासची वेळ आलेली आहे. ही सॅट अप अँक्सियसली, ईगरली, उत्सुकतेने, काळजीने सुद्धा. फ्रॉम द लिस्ट ही हेल्ड हिज हँड. Denham called out the names of the representatives together with the subjects on which they would report. आणि जो डेनहॅम जो आहे त्याने सर्वांची नावं घेतलेली आहेत की रिप्रेझेंटेशन कोण करणार आहेत
कोणत्या विषयाचं. अँड हिअर इज द टीचर्सच or students' names and subjects' names. Potter is going to present arithmetic, Ganit. Sapiano, nature study, Nisarga Abhyas. Miss Peg and Jackson, geography, Bhugol. Miss Deer and Fernman, physiology, Sharira Vijnana Shastra. Miss Dodd, history, Itihas. Denham, PT and games, physical teaching or physical training and games. Miss Joseph, domestic science, Gruha Vijnan. I felt terribly pleased and proud to see the confident courtesy with which Denham used the term Miss in addressing each of the senior girls. प्रत्येक सिनियर गर्लला संबोधित करताना डेनहॅम जो स्टुडंट आहे ब्रेथवेटचा त्याने कोणतं संबोधन वापरलेलं आहे, मिस. अँड बिकॉज ऑफ धिस द टीचर वॉज व्हेरी हॅपी because of his courtesy, civility, शिष्टाचार. I felt sure that this would in itself be something for the younger ones to aim at, a sort of badge. चिन्ह आहे ते, खूण आहे of young adulthood. यंग आहे परंतु ॲडल्टहूड आहे, म्हणजे परिपक्वता त्यांच्यामध्ये आलेली आहे. As their names were called, they walked up to the stage and took their seats with commendable gravity. त्यांनी त्यांचं सीट कसं घेतलं तर कमेंडेबल, डिझर्विंग प्रेस, कौतुकास्पद, ग्रॅव्हिटी, व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन, अशा पद्धतीनं ते त्यांच्या सीटवर बसलेले आहेत. हम बॉडी लैंग्वेज मैटर्स. ऐसा कहा जाता है कि 93% इम्पैक्ट इज रिलेटेड विथ आवर बॉडी लैंग्वेज एंड द ऑल स्टूडेंट्स बॉडी लैंग्वेज फ्रॉम ब्रेथवेट्स क्लास इज कमेंडेबल वन. मिस जोसेफ देन गेव अ शॉर्ट ॲड्रेस. मिस जोसेफने शॉर्ट ॲड्रेस दिला, संबोधन केलं, भाषण केलं. सी सेड दॅट देअर लेसन्स हॅड अ पर्टिक्युलर बायस टुवर्ड्स द ब्रदरहूड ऑफ मॅनकाइंड. त्या पर्टिक्युलर बायस आहे. काय बायस आहे? पूर्वग्रह, की द ब्रदरहूड ऑफ मॅनकाइंड, मानवाचे जे बंधुत्व आहेत, बंधुत्व त्याविषयी. अँड दॅट दे हॅड बीन लर्निंग थ्रू इच सब्जेक्ट हाऊ ऑल मॅनकाइंड वॉज इंटरडिपेंडंट. ती म्हणते की या इंटरडिपेंडंट कसं आहे, काय मॅनकाइंड इंटरडिपेंडंट, परस्परावलंबित्व, एकमेकांवरती अवलंबून असणं. इन स्पाइट ऑफ जॉग्राफिकल लोकेशन अँड डिफरन्सेस इन कलर, रेसेस अँड क्रीड्स. भौगोलिक स्थितीनुसार किंवा कलर, रेस, वंश आणि क्रीड्स, पंथ याच्या पलीकडे जाऊन देअर इज interdependency, there is equality. That is the point of their lessons. Then she called on Potter. Potterला बोलावले. Potter went on to speak of the work they had done on weights and measures. पॉटरनं कशावरती काम केलं तर वेट्स, वजन आणि माप, ऑफ द रिलेशनशिप्स बिटवीन द किलोग्रॅम अँड द पाऊंड, द मीटर अँड द फूट, हे वजनामध्ये त्याने स्टडी केला आहे. And he said that throughout the world, one or other of those two methods was either in use or understood. कोणतेही माप जगामध्ये ते वापरले जातात. And that it was a symbol of the greater understanding which was being accomplished between peoples. जसं वजनाचं आणि मापांचं आहे तसं सर्व लोकांमध्ये असायला हवं. That is the point of Mr. Potter's work. Sapiano spoke of the study the class had made of pests, especially black rot, on which Sapiano कशावरती बोलला तर ब्लॅक रॉट, बॉल विव्हिल आणि कोलोराडो बीटल. काय आहे तर ब्लॅक रॉट ऑन व्हीट, बॉल विव्हिल ऑन कॉटन अँड कोलोराडो बीटल ऑन पोटॅटोज. ब्लॅक रॉट, बॉल विव्हिल, कोलोराडो बीटल पिकांवरील वेगवेगळ्या प्रकारची कीड किंवा रोग याविषयी सॅपियानो बोललेला आहे. ओके. He showed how many countries had pulled their knowledge and results of research on the behavior, breeding habits, and migration of these pests, कीटक, and we are gradually reducing the threat they represented to these important products. म्हणजे कशा पद्धतीनं वेगवेगळ्या पिकांवरती वेगवेगळी ही कीडं आहेत आणि सर्वांवरती जगभरामध्ये अभ्यास हा झालेला आहे. Miss Peg and Jackson divided the report on geography between them. Jackson spoke first on the distribution of mineral deposits
अँड व्हेजिटेबल प्रोड्यूस ओव्हर द अर्थ सरफेस, अर्थच्या सरफेसवरती जे व्हेजिटेबल वाढवलं जातं त्याच्यावरती ते बोललेले आहेत. हाऊ अ कंट्री रिच इन वन वॉज ऑफन डेफिशियंट, डेफिशियंट म्हणजे इनसफिशियंट, अपुरे कसे आहेत, कशा काय, अँड ऑफ द इंटरचेंज अँड इंटरडिपेंडन्स विच इनएव्हिटेबली फॉलो, त्यांच्यामध्ये इंटरचेंजिंग कसं होतं आणि इंटरडिपेंडन्सी कशी वाढते याच्यावरतीही या विद्यार्थ्यांनी आपलं मत मांडलेलं आहे. मिस पेग डील्ड विथ ह्युमन रिलेशनशिप्स, मिस पेग कशाविषयी बोलली तर ह्युमन रिलेशनशिप्स, मानवी नातेसंबंध, स्ट्रेसिंग द प्रॉब्लेम्स फेसिंग द पोस्ट वॉर वर्ल्ड फॉर फीडिंग क्लोथिंग अँड हाऊसिंग इट्स पॉप्युलेशन्स, म्हणजे आफ्टर वर्ल्ड वॉर विच प्रॉब्लेम्स वेअर देअर फीडिंग, खाण्यापिण्याचे, क्लोथिंग कपड्यांचे, अँड हाऊसिंग निवासाचे. सी ऑल्सो मेड अ रेफरन्स टू द थाउजंड्स ऑफ रिफ्युजीज निर्वासितांचा संदर्भ त्यांनी काढलेला आहे. स्टेटलेस अँड अनवॉन्टेड, त्यांचा स्वतःचा देश नाही, अनवॉन्टेड. अँड टू द एफर्ट्स अँड प्रोग्राम्स ऑफ युनिसेफ, फर्नमॅन ॲज युजल हॅड अ ट्रम्प कार्ड, प्लेइंग कार्ड ऑफ हिज स्लीव. व्हेन कॉल्ड ही मेड अ सिग्नल टू सम वन ऑफ स्टेज, and Welsh and Ellison appeared wearing a skeleton between them, together with a sort of gallows. त्या फर्नमॅननं खून करताच दोन विद्यार्थी वरती गेलेले आहेत. काय घेऊन तर गॅलोज, फाशीचा स्तंभ, एक स्केलेटन त्याच्यावरती टांगलेला आहे. सी व्हेन दिस अरेंजमेंट हॅड बीन सेट अप देअर वॉज द स्केलेटन हँगिंग फ्रॉम अ हुक स्क्रीव्ड इन टू द टॉप ऑफ इट्स स्कल जेंटली रिव्हॉल्विंग ॲट द एंड ऑफ अ कॉर्ड. म्हणजे जेव्हा तो स्केलेटन सांगाडा, मानवी सांगाडा तिथे स्क्रीव केला जात होता त्या कॉर्डला, कॉर्ड म्हणजे जाड दोरीनं, तिथे तो रिव्हॉल्विंग जेंटली फिरता होता. दिस वॉज समहॉट इन द नेचर ऑफ कमिक रिलीफ. इथे काय झालं तर कमिक दॅट इज ह्युमरस, हास्यकारक रिलीफ त्या ठिकाणी मिळालेला आहे. अँड द स्कूल शोड इट्स अप्रुव्हल बाय लाफिंग अप्रोरियसली, गर्जना किंवा कल्लोळ जोरात केलेला आहे. बट लेव्हिटी, गंभीर विषयात सहज हाताळणे, सून इव्हापोरेटेड, टर्न फ्रॉम लिक्विड इन टू वेपर. लेव्हिटी सून व्हॅनिश्ड when Fernman began to speak. When Fernman started his speech, his voice was clear and precise, and he had a strong sense of the dramatic. नाट्यमय पद्धतीनं तो व्यक्त होतो आहे. Calmly he told them that it was a female skeleton. Which skeleton was that? Female skeleton. That was a female skeleton. स्त्रीचा आहे सांगाडा. That was a fact. अँड कुड इझिली बी प्रूव्ड. आणि तो स्त्रीचाच आहे हे इझिली, सहजपणे सिद्ध केलं जाऊ शकतं. बट ही कुड नॉट से विथ एनी अश्युरन्स वेदर सी हॅड बीन चायनीज ऑर फ्रेंच ऑर जर्मन ऑर ग्रीक. स्त्रीचा आहे, फिमेल स्केलेटन आहे, इट कॅन बी प्रूव्ड, बट ही इज नॉट शुअर वेदर सी वॉज चायनीज ऑर फ्रेंच ऑर जर्मन ऑर ग्रीक. कोणत्या देशाची आहे हे त्याला माहीत नाही. Nor could he say if she had been brown or white or a mixture of both. ती ब्राऊन आहे, व्हाईट आहे का दोन्हींचं मिक्सचर आहे हेही त्याला सांगता येत नव्हतं. अँड फ्रॉम दॅट ही सेड द क्लास हॅड कॉन्क्लुडेड दॅट बेसिकली ऑल पीपल वी आर द सेम. इक्वॅलिटी, हम सब एक है, हम सब सरीके है, सेम, आम्ही सर्व सारखेच आहोत. हा त्यातून त्याने कॉन्क्ल्युजन काढलेला आहे, निष्कर्ष काढलेला आहे. द ट्रिमिंग्स, सुपरफिशियल थिंग्स, वरवरच्या गोष्टी, माइट बी डिफरंट, बट द फाउंडेशन्स वी आर ऑल लेड आउट अकॉर्डिंग टू द सेम ब्ल्यू प्रिंटिंग. फाउंडेशन सेम आहे, ब्ल्यू प्रिंट आराखडा सेम आहे. वरवरच्या ट्रिमिंग्स जे आहेत, ट्रिमिंग्स आमच्या त्या डिफरंट असतील. हम भले दिखने में अलग अलग हो, हमारा रंग अलग हो सकता है, रेस और यू कैन से रिलीजन और कास्ट और क्रीड डिफरेंट हो सकते हैं, अनेक भाषा अनेक वेश, फिर भी हमारा एक देश, लाइक दैट. फर्नमैन वॉज वंडरफुल. ही हैड देम ईटिंग आउट ऑफ हिज हैंड. मिस डियर्स कॉन्ट्रीब्यूशन वॉज समथिंग ऑफ एन एंटी क्लायमॅक्स आफ्टर फर्नमन्स परफॉर्मन्स अँड शी सीम्ड टू रिअलाइज इट. हे कोणीतरी असतं त्यांचं जरा वेगळं वाटतं, तर त्या पद्धतीनं मिस डिअरला वाटलेलं आहे. शी स्पोक अबाउट द प्रॉब्लेम्स
which all humanity has to face in terms of sickness and disease. ती म्हणते सिकनेस आणि डिसीज हे प्रॉब्लेम पाहिजेत अँड ऑफ द ॲडव्हान्टेजेस गेन्ड बाय इंटरचेंज ऑफ नॉलेज ॲडवाइस अँड असिस्टंट. सो सी चेंजेस द टॉप सब्जेक्ट. मिस डॉड reported on the period of history the class had studied, the Reformation in England. मिस डॉड हिस्ट्रीवरची रिपोर्ट दिली आहे. सी टोल्ड ऑफ द स्ट्रगल्स of men of interdependent spirit against clerical domination and of their efforts to break from established religious traditions. ट्रॅडिशनवरती रिलिजियस ट्रॅडिशनवरती रिपोर्ट देते. फ्रॉम दोज अर्ली बिगिनिंग्स ग्रॅज्युअली ग्रीव द आयडिया ऑफ टॉलरन्स फॉर द बिलीफ्स अँड कल्चर ऑफ अदर्स अँड द नाव कॉमन इंटरेस्ट इन ट्राईंग टू स्टडी अँड अंडरस्टँड दोज कल्चर्स. तो रिपोर्ट त्या हिस्ट्रीवरती दिलेला आहे. डेनहॅम्स रिपोर्ट वॉज अ बिट ऑफ अ शॉक. पण आता हा डेनहॅमचा रिपोर्ट हा जरा शॉक आहे. ही सिव्हिअरली क्रिटिसाइज्ड द जनरल पॅटर्न ऑफ पी.टी. अँड गेम्स, emphasizing the serious limitations of space, obtaining and the effect of that limitation on their games and activities. He gives very different report. Please see it. He complained that the PT was ill-conceived and pointless. काय मुद्दा आहे त्याचा की PT काय आहे तर ill-conceived, poorly understood and pointless, point नाही. And the routine monotonous, dull, tedious, नीरस. त्याला वाटतं की ते PT खेळाचा पिरियड आहे, इल कन्सिव्ड आहे, पॉईंटलेस आहे, मोनोटोनस आहे. ही कुड सी नो ॲडव्हान्टेज इन डुईंग इट. त्याच्यात काही पॉईंट नाही. अ जॉली, हॅपी, आनंदी. गुड गेम वॉज फार बेटर. काहीतरी वेगळा आनंदी गेम पाहिजेत. अपॅरेंटली ही वॉज व्हॉइसिंग द ओपिनियन्स ऑफ ऑल द बॉईज फॉर दे चिअर्ड हिम लाऊडली. ऑल बॉईज चिअर्ड हिम. पोरांनी हू केलेलं आहेत. व्हेन द रिपोर्ट्स वेअर ओव्हर, Denham called two children at random from the audience and asked them to write the name of each teacher, including the head on a slip of paper. Randomly पोरांना बोलवलं आणि टीचरची नावं लिहिलेली आहेत. These slips were folded and placed in a hat. फोल्ड केली, घडी घातली, हॅटमध्ये टाकली, टोपीत. जगल्ड दॅट इज शेकन अँड मिक्स्ड, हलवून मिसळलेत, विगरसली, अतिजलद. अँड देन विथड्रॉन वन बाय वन. द नेम्स वी आर कॉल्ड. कोणती नावं निघलीत? मिस्टर वेस्टन, मिसेस डेल इव्हान्स अँड मिस फिलिप्स. डेनहॅम अँड मिस जोसेफ लेड द अदर्स ऑफ द स्टेज अँड द टीचर्स टूक देअर सीट्स. या डेनहॅमनं आणि मिस जोसेफनं या शिक्षकांना जागा दिलेली आहे. वेस्टन बिग अँड व्हिशियसली अनटायडी बिटवीन द टू वीमेन. देन द क्वेश्चनिंग बिगॅन. प्रश्न सुरू झालेत आता. आय बिलीव्ह आय वूड हॅव गॉन अ लॉंग वे टू सी व्हॉट फॉलोड. इट वॉज ॲन एक्सपिरियन्स विच आय शॅल नॉट इझी फॉरगेट. ब्रेथवेट म्हणतो की मी हा अनुभव कधीच विसरू शकत नाही. दी क्वेश्चन्स वर मोस्टली फ्रॉम द टू टॉप क्लासेस, प्रोबेबली बिकॉज द यंग चिल्ड्रेन वर आयदर टू टिमिड और टू अनइन्फॉर्म्ड टू फॉर्म्युलेट देअर क्वेश्चन्स. यंग स्टुडंट्सकडनं प्रश्न नाहीत तर बिग स्टुडंट्सकडनं प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत. द टीचर हॅड नो ब्रीफिंग. टीचरला ब्रीफिंग नव्हती. ब्रीफिंग म्हणजे इन्फॉर्म समोर, माहिती नव्हती. अँड वेअर ऑफन कॉट आउट स्टॅमरिंग, दमबाजी, तोतरे, इन देअर इनडिसिजन. त्यांची अनिश्चितता त्या ठिकाणी दिसते. बट हिअर अगेन आय रिसिव्ड अ बिग सरप्राईज. काय? द फ्रीली, दिखाऊ, अडाणी, सिमिंगली ब्रेनलेस मिस युफेमिया फिलिप्स प्रूव्ड टू बी द कूलेस्ट अँड बेस्ट इन्फॉर्म्ड फॉर द थ्री. मिस युफेमिया फिलिप्स जी आहे ती कुलेस्ट दिसते आहे. कुलेस्ट त्या तिघांमध्ये, तीन टीचर्समध्ये. सी डील्ट विथ क्वेश्चन्स पुट टू हर विथ कॅन्डर, ओपनली अँड ऑनेस्टली. प्रांजळपणे ती डील करते. अँड ऑथॉरिटी अँड वूड ऑफन इंटरव्हेन स्किलफुली. इंटरव्हेन कशी करते तर स्किलफुली, कौशल्यपूर्ण पद्धतीनं ती इंटरव्हेन करते, हाताळते आहेत. टू असिस्ट वन ऑफ द अदर्स विदाऊट कॉझिंग एम्बॅरसमेंट. दुसऱ्यांना मदत करते तिच्या टीचर्सला विदाऊट कॉझिंग एम्बर्समेंट, म्हणजे त्यांनाही एम्बर्समेंट, लाज वाटू नये अशा पद्धतीने. वेस्टर्न कट अ व्हेरी रिडिक्युलस फिगर इन द फेस ऑफ डेनहॅम्स ब्लंट क्रिटिसिझम. डेनहॅमचा जो क्रिटिसिझम आहे, टीका कशी आहे? ब्लंट आहे, ब्लंट, विषारी आहेत, तीक्ष्ण आहेत. काय की व्हाय PT अँड गेम्स शुड बी टॉट इन द स्कूल, दॅट इज पॉइंटलेस, दॅट इज इल कन्सिव्ड. And Ferdinand's adroit questioning.
He found himself completely nonplussed and tried to bluster his way out with a show of offended dignity. तो ब्लस्टर करतोय म्हणजे जोरानं बोलतोय, बट देर इज नो पॉइंट इन द आन्सर ऑफ मिस्टर वेस्टन. He could not effectively support the PT exercises for which he was partly responsible. तो त्याच्यासाठी जबाबदार असतो, परंतु त्याला ते सपोर्ट करता येत नाही. ॲज हॅव्हिंग एनी डेफिनेट फिजिकल ॲडव्हान्टेज. डेनहॅम वॉज अ ट्रेंड बॉक्सर. डेनहॅम जो आहे स्टुडंट तो ट्रेंड बॉक्सर होता. अँड इन्सिस्टेड दॅट सच एक्सरसाइज वेअर ओनली ॲडव्हान्टेजेस इफ प्रॅक्टिस डेली अँड फॉर मोर सस्टेंड पिरियड्स. तो म्हणतो की जास्त वेळ गरजेचं आहे. डेनहॅम म्हणतो PT twice weekly for 20 minutes was a waste of time. PT आहे twice, 2 times in a week for how many minutes? For 20 minutes is waste of time, no use of it. He asserted, means he is quite sure that it is not important. It is useless. Once again Miss Phillips took the reins. पुन्हा एकदा त्या मिस फिलिपनं तो रेन घेतलेला आहे, बॅरियर केलेला आहे. अँड हर स्टॉक प्रॉम्प्टली शॉट ऑफ, ब्रॉकन केले. काय? 100-fold, म्हणजे शेकडोपटीनं. She reminded the school that every subject, including PT and games, had been carefully considered and fitted into the teaching timetable so that each student received maximum benefit from it. काय म्हणते आहे ती मिस फिलिप्स की प्रत्येक विषयाला ड्यू वेटेज आहे, टाईम टेबलमध्ये ते बसवलेलं आहे आणि म्हणून त्यातनं मॅक्सिमम बेनिफिट should be given to the student, so all subjects have been fitted in your timetable. This is what the justification of Miss Phillips to the question of Mr. Denham. Okay? The school with its limited facilities must be considered in terms of the greatest good for the greatest number, and it would be beyond anyone's powers to please everybody. ती म्हणते प्रत्येकाला एव्हरीबडीला प्लीज करणं शक्य नाही. Some of you, she concluded, fixing Denham with innocent eyes. निष्पाप डोळ्यानं डेनहॅमकडे पाहत काय म्हणते ती? Some of you are fortunate in your own fine physical development and do not really need the few meager helpings of PT and games which this school can offer. ती म्हणते की तुझ्यासारखे जे फॉर्च्युनेट आहे, जे फिजिकल डेव्हलपमेंट ज्यांची झालेली आहे आणि ही जी मीगर हेल्पिंग जी आहे, मीगर अल्प हेल्पिंग, तर त्याची तुमच्यासारख्या कमी मुलांना गरज नसते. ट्राय टू रिमेंबर दॅट देअर आर अदर्स फॉर हुम अवर प्रोग्राम इज आयडियली सुटेड. असे अनेक आहे. मेनी स्टुडंट्स आर देअर अँड फॉर दोज दिस प्रोग्राम इज सुटेबल. It may be that some of you older boys might even be able to help in that respect. And some of you, the older boys, the greater boys or the progressed boys can help to the others in this respect. So this is very good justification by the lady teacher. Denham was not to be put off. See, an evasive reply. पुढे ढकललंय त्याने. By these sugary remarks, साखरेसारखा रिमार्क आहे ना तो. And rose in reply. Then why do we have to do PT? आम्ही काय करायची ती PT? Why don't they take only the kids who need it? ज्यांना गरज आहे त्यांनाच का नाही घेत? The rest of us can have a game of football or something. हम फुटबॉल खेलेंगे या और कुछ करेंगे. Why do you waste our time in that pointless PT? Instead of doing a lot of daft, silly things, foolish things, that's no good to us. पुन्हा Denham has put forward his justification. This was a poser. Difficult question page. Poser. In Marathi we can call it यक्ष प्रश्न आहे आता हा, की त्यांना द्या ना, आम्हाला कशाला देत आहे ते शिक्षण. बट सी केम राईट बॅक ॲट हिम. हर बेबी ब्ल्यू आईज. तिचे जे बेबी ब्ल्यू आईज आहेत ट्विंकलिंग करतात, चकाकतात. इन हर डिलाईट ॲट दिस क्रॉसिंग ऑफ स्टेव्ज. ते स्टेव, स्टिक, रॉड, पोलपट्टा म्हणजे क्रॉस होत आहेत तेथे तिचे डोळे. लेट से, काय म्हणते ती? लेट से इट इज ॲज मच ॲन एक्झरसाइज ऑफ द माइंड ॲज इट इज ऑफ द बॉडी. डेनहॅम, हा बॉडीचा जसा एक्झरसाइज आहे तसा मनाचाही आहे. द होल टाइम टेबल इन दिस स्कूल इज मींट टू हेल्प यू इन द वर्ल्ड आफ्टर यू लिव्ह हिअर. इथून तुम्ही जाणार, मग जगाच्या टाइम टेबलमध्ये तुमचा टाइम टेबल बसण्यासाठी शाळेचा टाइम टेबल आहे. अँड डुईंग व्हॉट यू आर टोल्ड इन स्पाईट ऑफ नॉट लाइकिंग इट.
आणि तुम्हाला जे लायकिंग होत नाही ते जरी करावं लागलं तर त्याचं शिकवण ही आहेत. इज पार्ट ऑफ द ट्रेनिंग, इज पार्ट ऑफ द लाईफ. ग्रेट. आय फील शुअर दॅट यू विल सी द पॉईंट इन दॅट. ती म्हणते मला माहिती आहे याच्यामध्ये तुला तो मुद्दा दिसेल, ते पटेल. दॅट स्टॉप्ड हिम. पुअर डेनहॅम न्यू दॅट he had been outwitted. He had been overtaken, but he could do nothing about it and sat looking rather rueful पद्धतीनं तो पाहतोय, दुःखी होऊन पाहत. कारण मॅडमचं म्हणणं काय आहे की तुला गरजेचं नाही तरी तुला ते करावं लागेल. का तर ज्या गोष्टी आवडणार नाही जगात आपल्याला त्याही आपल्याला कराव्या लागतात. याचं ट्रेनिंग तुला या ठिकाणी मिळतं आहे. आणि म्हणून सो ही सॅट लुकिंग रादर rueful. ही बिकम्स अनहॅपी, दुःखी. वाईल मिस फिलिप्स स्माईल ब्रॉडंड. आणि मिस फिलिप्स ज्या आहेत टीचर, त्यांचं स्माईल हे ब्रॉडंड होत आहेत, मोठं होत आहेत. दिस फ्रीली, झालरयुक्त, केसरयुक्त, इनोसंट लुकिंग पस, कॅट, मांजर म्हणजे दॅट टीचर हॅड गॉब्ड इट, खाऊन टाकले. हरिएडली अँड नॉइजली गॉब्ड हर कॅनरी विदाउट लिव्हिंग द टीनिएस्ट फिदर. तिनं गट्टमगू केलेला आहे हा पक्षी. म्हणजे डेनहॅमचा क्वेश्चन तिनं गट्टम केलेला आहे. दॅट टीचर हॅज गिवन द जस्टिफाईड आन्सर. I began to understand how it was that so slight a creature could cope so effectively with her class. एखादा स्लाईट क्रिएचर त्याच्या क्लासची कशा पद्धतीनं स्लाईट असेल, स्मॉल इन डिग्री असेल, क्रिएचर अँड ॲनिमल, अ ह्युमन बिईंग असेल, तो कोप करतोय, टू कनेक्ट विथ, सामना करतोय ती इफेक्टिव्हली विथ हर क्लास. किती चांगल्या पद्धतीने करतोय. सून आफ्टर दिस ॲज द मॉर्निंग एंडेड, म्हणजे पहाट होऊन गेली त्या असेंब्लीची. द हेड वेंट ऑन द स्टेज, ते हेड स्टेजवरती गेलेले आहेत. अँड क्लोज्ड द प्रोसिडिंग शेवट केलेला आहे. एक्सप्रेसिंग हिज प्राईड, अभिमान, इन ऑल द चिल्ड्रेन अँड हिज डीप ॲप्रिशिएशन टू देअर एफर्ट्स. व्हेरी नाईस, वंडरफुल. अँड इन द स्पीच ऑफ द हेड देअर वॉज द प्राईड in the children, about the children, on the children. Not only pride, but also appreciation. And how was the appreciation? Deep appreciation of their efforts. त्यांच्या प्रयत्नांचं केलेलं त्यांनी मूल्यमापन होतं. त्यांच्या प्रयत्नाचं केलेलं त्यांनी हे एक प्रशंसा होती, स्तुती होती. सो हिअर इज द एंड ऑफ दिस एक्सट्रैक्ट. माय डियर फ्रेंड्स, थैंक यू वेरी मच फॉर वॉचिंग द कंप्लीट वीडियो. लेकिन सिर्फ एक बार देखने से काम नहीं चलेगा, बार बार आपको देखना पड़ेगा, क्योंकि हम पढ़ाई भी उसी तरह से करते हैं. एक बार पढ़ने से वी आर नॉट विवेकानंदा, वी आर नॉट श्रीकांत जिचकार, वी आर नॉट डॉक्टर बी आर अम्बेडकर, aren't we? We are ordinary people. These people were gifted by photographic memory, they were gifted by computer memory, but we are ordinary creatures. इसलिए हमको बार बार वो देखना पड़ेगा, बार बार पढ़ना पड़ेगा, बार बार स्टडी करना पड़ेगा. रिपीटिशन इज व्हेरी मस्ट. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करते की अगेन वॉच अँड वॉच अँड वॉच माय ऑल व्हिडिओज. आय डॉक्टर गायकवाड विश यू ऑल द बेस्ट.